हॅलो फ्रेंड्स, आपण आज बनवणार आहोत तोंडल्याची भाजी। मी इथे पाव किलो तोंडली घेतलेली आहेत आणि ही छान धुवून स्वच्छ करून पुसून घेतलेली आहेत, स्वच्छ केलेली आहेत। तर इथे आपण ही उभी उभी चिरून घ्यायची आहेत आणि तोंडलं हे खूपच उपयुक्त असतं आपल्यासाठी। जेव्हा आपल्या जिभेला फोड वगैरे येतात, तोंड येणं म्हणतो, त्यावेळेस जर आपण तोंडली चावून खाल्ली कच्ची, तर ते पूर्ण असं थंड पडतं आणि असं बोचत नाही। जे आपण खाताना नंतर आपल्याला त्रास होतो ना, ह्याची एक लेयर तयार होते। आम्ही लहानपणी हे खायचो, तर याची भाजीसुद्धा खूप सुंदर लागते। तर मी हे तोंडली अशी उभी उभी चिरून घेते, पातळ पातळ काप करते आणि अगदी लाल खूप असेल तर ते काढून टाका त्याच्यामधून। थोडंसं पिंकिश असलेलं तुम्ही तोंडलं घेऊ शकता। तर इथे मी सगळी कापून घेतली आहेत तोंडली। हे बघा, उभी उभी छान चिरून घेतली आहेत, पातळ म्हणजे लवकर शिजतात। इथे मी एक पॅन घेतला आहे, गरम करायला ठेवला आहे। पॅनमध्ये एक 3-4 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल आपलं गरम झालं आहे, त्याच्यामध्ये मी एक छोटा चमचा मोहरी घातली आहे। मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालूयात आणि जिरेही छान फुलून येऊ देत। ते झालं छान की आपण थोडंसं हिंग घालायचं, हिंगामुळे चव छान लागते। आणि एक छोटासा चमचा जो आहे तो हळद घेतलेली आहे मी, आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा बेडगी मिरची घातलेली आहे याच्यामध्ये। तुम्हाला जर तिखट जास्त कसं हवं असेल तसं तुम्ही घेऊ शकता। हे थोडासा मसाला फ्राय केला आहे, त्याच्यामध्ये आता ही तोंडली सगळी मी घातलेली आहेत आणि ही छान आपण आता परतून घ्यायची। 1 मिनिटभर आपण या मसाल्यामध्ये तोंडली छान आपण परतून घेऊयात। छान सगळा त्याला मसाला लागू द्यायचा आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि चवीलाही छान लागते। तर ह्याच्यामध्ये मी 1 चमचा गोडा मसाला घातलेला आहे। गोडा मसाल्यामध्ये चव खूप छान येते। तर गोडा मसाला घालून मी परत थोडंसं फ्राय केलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं आहे। हे मिक्स करून घेतलं आहे छानपैकी। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडली तर मला कमेंट करून सांगा। आणि ह्याच्यामध्ये आता मी पाणी घालते आहे, अर्धा कपच पाणी घातलं असेल जवळपास। मी ही हाताने शिंपडलं आहे, पण अर्धा कप असेल, जास्त घालायचं नाही, नाहीतर एकदम असा ओलसरपणा गिजगिजीत होतात तोंडली। तर हे छान आता मिक्स करून घेतलं आहे मी आणि ह्याच्यावर मी झाकण ठेवलं आहे आणि 10 मिनटं हे झाकण आता आपण ठेवूया आणि तोंडली शिजू देऊयात। इथे 10 मिनटं झालेली आहेत, तोंडली आपली छान शिजलेली आहेत बघा। खूप छान आणि मोकळी मोकळी झालेली आहे, अजिबात चिकट भाजी झालेली नाही आहे। व्यवस्थित मसाल्यात फ्राय झाली आहेत तोंडली आणि खूप छान दिसतंय बघा। तुम्ही कलरही छान आला आहे आणि चवही छान लागते। तर तुम्ही ही नक्की रेसिपी करून बघा, तुम्हाला आवडली असेल तर। आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि नक्की कळवा कशी झाली आहे भाजी ती। तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये। थँक्यू।